रामकृष्ण हरी. आज पंढरीच्या वारीला निघलोत आम्ही आषाढी एकादशी निमित्त आणि आम्ही इथं कुलस्वामी मेडिकलच्या जवळ आमची एस लावली. समोरच्या साईडला पंढरपूरहून येणाऱ्या एसट्या थांबतात. इथं आम्ही पंढरपूरला जाणाऱ्या एसटीमध्ये असल्यामुळं इकडच्या साईडला थांबलो. कुंथलगिरी येथे मोर्या स्वीट आहे, छाया स्वीट आहे, नरेंद्र छाया स्वीट आहे. आणि इथं पहा हे माऊली वगैरे आमच्या बरोबर आहेत, ते बसलेले आहेत. आणि इथं हे चहावाले माऊली आपलं नाव काय? सुग्रीव ज्ञानदेव राजगुरू. राजगुरू आहेत का? अरे वा वा वा. मग तुम्ही काय बनवता? चहा का? मग चहा बनवता आज आषाढीचं काहीतरी म्हणत असतं ना तुम्ही, काय म्हणता? चहा बनवता काय म्हणता? चहा एकदम गोल्डन चहा आहे, एक नंबर चहा आहे. नाही आता मला सांगा ना, ते आपले हे होते ना, काय नाव ते, संत रोहिदास नाही, संत सावता माळी, हे काय म्हणायचे? कांदा मुळा भाजी भाकरी हेच माझी. मग तुम्ही चहासाठी कोणता अभंग म्हणता? माझा चहाच पंढरी, माझा चहाच पंढरी. बरोबर आहे का नाही? आजी 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 तुम्हाला एक गवळण येते मला माहिती, एक म्हणा ना थोडीशी गवळण, थोडीशी एक ओवी ओवी म्हणा, पटकन पटकन म्हणा, एक कोणती बी एकच कडव म्हणा पटकन. हा यशोदेचा काना, पटकन म्हणा. मोत्याची चुंबळवर पाण्याचा गडाग, गंधाच्या कानाने हळूच मारलाय खडाग. मोत्याची चुंबळवर पाण्याचा गडाग, गंधाच्या कानाने हळूच मारलाय खडाग. पहिल्यानं घेऊन गेले मी दूध हरली माझी सुध बुध, पहिल्यानं घेऊन गेले मी दूध हरली माझी सुध बुध. मोत्याची चुंबळवर पाण्याचा गडाग, नंदाच्या कानाने हळूच मारला खडाग. धन्यवाद माऊली. आता हे हे पेड्यावाले आहेत. आणि तुमच्या इथं काय वैशिष्ट्य हो इथलचं? महाराष्ट्रात आधी तुमचं नाव सांगा ना माऊली. माझं नाव गणेश राजगुरू आहे. गणेश राजगुरू, बरं. तुम्ही काय करता इथं? पेढे विकता, बरोबर आहे का नाही? मग हे पेड्याचं काय महत्व इथलचं? कुंतलगिरीचा पेढा म्हणजे स्पेशल आहे. अच्छा, मला एक सांगा, आता इथं सगळ्याच एसट्या थांबतात, म्हणजे इथं खूप वर्षापासून मी लहान असताना यायचं, त्यावेळेस बी इथं काय भेटायचं आम्हाला? पेढा. मग इथलचं फेमस मेनू काय? पेढा. आणि आज एकादशीचं स्पेशल काय असतं? पेढा का? अरे वा वा वा, धन्यवाद बरं काय माऊली. रामकृष्ण हरी. आम्ही आज इथं आलेलो आहोत. एस टी महामंडळाचे सुद्धा धाबा आहे इथं. रामकृष्ण माऊली. तुमच्या